बघा फळ्यावर एक प्रश्न दिलेला आहे। एक समान वेगाने धावून एक बस 4 तासात 160 किमी तर एक रेल्वे 5 तासात 320 किलोमीटर अंतर कापते, तर एका तासात त्यांनी कापलेल्या अंतराचे गुणोत्तर किती? यूपीएससी सीसॅट 2011 ला विचारलेला प्रश्न आहे। आता त्यांनी काय विचारलं की 4 तासात एक बस 160 किलोमीटर अंतर जाते आणि 5 तासात एक रेल्वे गाडी 320 किलोमीटर अंतर जाते। आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की एक बस जी आहे ही एका तासात किती किलोमीटर अंतर जाते आणि एक रेल्वे गाडी जी आहे ही एका तासात किती किलोमीटर अंतर जाते, त्याच्यानंतर आपल्याला काय करता त्यांचं गुणोत्तर काढता येईल। आता बघा 160 किती तासात? 4 तासात आणि 320 किती तासात? तर 5 तासात। आता यांना दोघांना भाग द्यायचा आहे तर 4 एक 4, 4 चौक 16 आणि 0 जसं तसा, म्हणजे एका तासात ही चालली आहे 40 किलोमीटर प्रति तास। इकडे 5 एक 5, 5 चक 30 उरले 2 आणि 5 चौक 20, म्हणजे एका तासात ही चालली आहे 64 किलोमीटर अंतर। आता एका तासात काढल्यानंतर आपल्याला यांचं काढायचं आता गुणोत्तर। आता या दोन्ही संख्या आलेल्या आहेत असा पाढा शोधायचा किंवा अशा या दोन्ही संख्या अशा एकाच पाढ झाल्या पाहिजेत, त्यावेळेस याचं उत्तर येतं। बघा दोन्ही संख्या जर बघितल्या तर ह्या येतात 8च्या पाठ, 8 एक 8, 8 पंच 40 आणि 8 8 64, या दोघांचं गुणोत्तर काय असणार मग 5 8।